नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मीरा रोडच्या मोर्चाचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर गेलेलं दिसतंय. या मोर्चाला मिळालेली अवास्तव प्रसिद्धी सरकारला चांगली झोंबलेली दिसतेय. त्यातच मोर्चामुळे सरकारच्या अंतर्गत असलेली दरी अधिक रुंदावली आहे आणि स्पष्टपणे समोर देखील आलेली आहे. ठाकरेंच्या गटानं यामुळे संधी साधली असली तरी पण मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या राजकारणाच्या सारीपाटावरची नवी प्यादी सरकवली जात आहेत हे मात्र नक्की. मीरा भाईंदर आणि वसई विरार याच्या संयुक्त पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख असलेल्या मधुकर पांडेंची अचानक उचलबांगडी करण्यात आली. मोर्चा झाल्यानंतर अशा प्रकारची कारवाई होतीये याचा एक साधारण संकेत मिळत होताच. तसं पाहायला गेलं तर मधुकर पांडेंचा कार्यकाळही संपलेला होता. मात्र हे घडत असताना मधुकर पांडेंच्या बदलीच्या आदल्या दिवशी झालेला मोर्चा हा सुद्धा त्यांच्यावरील कारवाईच्या निमित्तातला एक आणखी मुद्दा बनला आहे. मधुकर पांडे यांच्यावर जाता जाता हा ठपका बसलाय की त्यांनी मराठी मोर्चाला परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून त्याबाबत मधुकर पांडे यांना विचारणा झाली आणि तिथेच कारवाईचे संकेत मिळाले. मीरा रोडमध्ये भाषिक वाद चिघळला आणि यानंतर राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळालं. जे डोळ्यासमोर घडत होतं त्याही पेक्षा पडद्यामागून अनेक हालचाली सुरू असल्याची देखील शक्यता वर्तवली जात होती आणि म्हणूनच पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हे वातावरण चिघळलं असा सवाल मुख्यमंत्र्यांना सातत्याने विचारला जात होता. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत यावर योग्य ती चौकशी होईल असं उत्तर जरी दिलं असलं तरी सुद्धा याचा थेट परिणाम तिथल्या आयुक्तांवर होणार, त्यांच्यावर तलवार चालवली जाणार असा देखील शक्यता वर्तवली जात होती आणि तेच घडलं. तडकाफडकी आयुक्तांची बदली देखील करण्यात आली. मात्र सवाल हा उपस्थित होतो की पोलिसांनी परवानगी का नाकारली. त्या सगळ्या मोर्चा संदर्भात चर्चा करून प्रश्न सुटले असते आणि मोर्चा शांततेत निघाला असता. मात्र ज्या काही कारवाया झाल्या याच्यामुळेच तिथलं वातावरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळालं. सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारचं वातावरण चिघळणं हे योग्य नसल्याचं अनेक जण सांगतायत. त्यामुळे या सगळ्याच्या मागे, या पडद्यामागे नेमकं कोण आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. या सगळ्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे मोर्चाला विनाकारण डिवचण्याचा. कारण मोर्चाला डिवचलं गेल्यानं तो मोर्चा अधिक मोठा झाला. त्या निमित्तानं सरकारवर तुटून पडण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. आणि हे सगळं घडत असताना एकदा आपल्याला लक्षात घ्यायला हवं की परिस्थिती कशी बदलत गेली. या संपूर्ण स्थितीत क्रमवार काय घडलं ते लक्षात घ्या. मनसे आणि ठाकरे सेनेच्या वतीनं मोर्चाला परवानगी मागितली गेली होती, पण सुरुवातीच्या काळात ती पोलिसांनी नाकारली. आंदोलनाचा मार्ग चुकीचा निवडला म्हणून परवानगी नाकारली असं मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं. तर आंदोलनाच्या आडून काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न सुरू होता त्यामुळे परवानगी नव्हती असं स्थानिक भाजपा आमदाराचं वक्तव्य समोर आलं. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आंदोलन इतर मार्गावर करण्याचा पर्याय सुद्धा खुला ठेवला होता. पोलिसांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा सुद्धा पाठवल्या होत्या. त्यामुळे वातावरण आणखीनच गंभीर झालं होतं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मग आपोआपच वातावरण तापायला सुरुवात झाली. मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वातावरणाला एक वेगळंच वळण लागलं. संदीप देशपांडे आंदोलनावर ठाम असल्याचं सातत्यानं सांगत राहिले. दादरहून ते मोर्चाच्या स्थळी पोहोचले सुद्धा. सकाळी 8 वाजल्यापासूनच आंदोलक जमायला सुरुवात झाली होती. जिथे मोर्चा निघणार होता तिथे वातावरणात तणाव होता. बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्थानकापर्यंत मराठी माणसाचा मोर्चा म्हणून काढलेली कारवाई पूर्ण झाली. आंदोलनाला सुरुवात होताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिथे झटापट सुद्धा झाली.
या आंदोलनामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांना आंदोलनामध्ये पाहता जोरदार विरोधी घोषणाबाजी झाली आणि इतकंच नाही तर मंत्र्यावर हल्ला सुद्धा झाला. हा सगळा प्रकार पोलीस आपल्या डोळ्यादेखत पाहत होते. अखेरीस प्रताप सरनाईक यांना आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. राजन विचारे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अभिजित पानसे अशी अनेक माणसं शेवटपर्यंत मोर्चामध्ये सहभागी झाली होती. मराठी भाषिकांवर अन्याय झाला तर यापेक्षा मोठं उत्तर मिळेल असा इशारा या निमित्तानं देण्यात आला होता. हे सगळं घडत असणं आणि घडत राहणं सरकारला पसंत नव्हतं. मोर्चा निघणार आणि आपण त्याच्यात सहभागी होणार असं प्रताप सरनाईकांनी कसं ठरवलं हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा मनसे यांच्या मराठीच्या मुद्द्याच्या विषयी प्रचंड अशा दोन टोकाची हे सगळं प्रकरण आहे. एकीकडे हा मोर्चा तापला, तो सरकारवर बरसला आणि तो सरकारवर बरसत असताना सरकारच्या बाबतीत एक नकारात्मक वातावरण अधिकच तयार करून गेला. ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर तसंही भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या सरकारला मराठी विरोधी ठरवलं जातंय. या मोर्चानं तोच मुद्दा अधिक ठशीवपणे समोर आणला. सरकारला हे पसंत पडलं नाही आणि मधुकर पांडेंची बदली झाली. या बदलीच्यामुळे फडणवीसांनी कोणता संदेश दिला तर पहिलं वाक्य आहे, गृह विभागाचा बॉस आपणच आहोत. इतकंच नाही तर पोलीस विभागाच्या भूमिका राजकीय नसाव्यात हे सुद्धा त्यांच्याकडून बदलीच्या निमित्तानं अधोरेखित करण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या चुकांमुळे सरकार अडचणीत आलेलं चालणार नाही असं सुद्धा या बदलीच्या निमित्तानं स्पष्ट झालंय. मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही. कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल. आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल. मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. मुळात मोर्चा ठराविक गोष्टीपासून म्हणजे ठराविक जागेपासून दुसऱ्या ठराविक जागेपर्यंतच काढायचा असल्यानं परवानगी नाकारली. हा सगळा प्रचार हा दिशाभूल करणारा होता असं तपासामध्ये प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. या मोर्चाला अडवणूक करण्याच्यासाठी कुणाचा तरी दबाव होता का याचाही तपास आता अंतर्गत पातळीवर सुरू आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मोर्चात सरकारचा एक मंत्री सहभागी होण्यासाठी गेला होता. मोर्चाच्या मुद्द्याच्या निमित्तानं आणि मराठी माणसाला समर्थन देण्याच्या निमित्तानं मंत्री प्रताप सरनाईक मोर्चामध्ये सहभागी झाले, पण त्यांच्यावर हल्ला झाला. पाण्याची बाटली फेकून मारण्यात आली, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. हे सगळं प्रकरण हे पोलिसांच्या अपयशाचंच द्योतक आहे. मधुकर पांडेंच्या जागी त्याच निमित्तानं कदाचित आता निकेत कौशिक बदलून आलेले आहेत. मधुकर पांडे हे 1996च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावलेल्या आहेत. मीरा भायंदर वसई विरार आयुक्तालयाचे ते दुसरे पोलीस प्रमुख म्हणून ओळखले जातील. पांडे यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर राज्य सरकारमध्ये
कार्यरत राहिलेले आहेत. राज्य सरकारच्या पोलीस विभागात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागात काम करण्याचा त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरलाय. पांडे यांच्या जागी आता निकेत कौशिक यांची नियुक्ती झालेली आहे. निकेत कौशिक हे 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. निकेत कौशिक हे यापूर्वी विविध पदांवर कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ते कार्यरत असताना त्यांच्यावर आता ही नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त पदावर त्यांना नेमण्यात आलेलं आहे. दहशतवाद विरोधी पथकातली त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. आणि अत्यंत विशेष बाब म्हणजे हरियाणवी असलेल्या निकेत कौशिक यांना 8 भाषा बोलता येतात. दरम्यान मंगळवारच्या मोर्चाला डिवचण्याचं राजकारण झालं हे कोणीही नाकारणार नाही. याच निमित्तानं मनसेनं आयती संधी साधली. मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली. असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होतं. माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली. मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय, पोलीस खात्याने दबावपोटी केलं, तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड करावं. आमची मागणी नाही, पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय, कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय. महायुतीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून परस्परांवर कुरघोडी करणं सुरू आहे का, असा प्रश्न यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या जन्माला येतोय. महायुतीत मराठीच्या मुद्द्यावर नक्की काय होतंय हेही आपल्याला जाणून घ्यायला हवं. तसं पाहायला गेलं तर महायुतीच्या पहिल्या सरकारात म्हणजे शिंदे सरकारात ठाणे पालघर परिसरात शिंदे यांचा एकछत्री अंमल होता आणि भाजपनंही त्याला पाठिंबा दिला होता. ठाणे पालघर परिसरातल्या नियुक्त्या असोत की शासकीय कामकाज, शिंदेंच्याच मनाप्रमाणे सगळं कामकाज चालायचं. शिंदे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना न दुखावण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतली होती. दरम्यान भाजपाच्या हितांना बाधा आणायची नाही, ही सुद्धा शिंदेंची भूमिका होती, हे विशेष. मात्र अजित पवार महायुतीत आले आणि सगळं चित्रच बदलून गेलं. शिंदेंनी एकूणच या हिंदी मुद्द्यावर काहीही निर्णय दिला नाही. एक प्रकारचं ज्याला सूचक मौन म्हणतो ते त्यांनी पाळलेलं आहे. एक प्रकारे ते असं म्हणाले की यांनी आम्हाला आपल्याला मुख्यमंत्री केलेले 2.5 वर्षाने तर उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे, कशाला आपण त्यांना बोलावं. त्यामुळे त्या भाजपच्या बद्दल ते काही बोलले नाहीत. पण आता एक असं म्हटलं जात आहे, मारणं हाच मुळात ही चूक आहे, पण ज्या पद्धतीने ते व्हायरल केल्या गेलं, ते जाणीवपूर्वक केल्या गेलं वगैरे असंही काही एलिगेशन्स होत आहेत. असं वाटतंय की जेवढं मराठी अमराठी करण्याचा भाजप हा प्रयत्न करत आहे. दरम्यान या प्राप्त स्थितीत जे काही समोर येत आहे त्यामुळे स्वाभाविक प्रश्न असाही उपस्थित राहतो की महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण का झाली. ठाकरे एकत्र आल्याने शिंदे यांची चलबिचल सुरू झालेली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मताचा टक्का ठाकरेंकडे सरकेल आणि तसं घडलं तर आपलं काय, हा प्रश्न सध्या सर्वच शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना भेडसावतोय. ठाकरेंच्या एकत्रीकरणाचे राष्ट्रवादी आणि भाजपला नुकसान कमी आहे हे शिवसेनेच्या नेत्यांना नीट ठाऊक असल्यानं जर नुकसान झालं तर ठाण्यातली सत्ता धोक्यात येऊ शकते, अशी सुद्धा शक्यता शिंदेंच्या गोटात चर्चिली जाते आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान जे होत आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं होत आहे. कारण मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अलिप्त भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पक्षच तेवढा या सक्तीसाठी आग्रही होता. पण आता सरकारमध्ये घटक पक्ष असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्याचा फटका बसतोय. त्याचीच परिणती म्हणजे
प्रताप सरनाईकांना मोर्चातून बाहेर पडावं लागलं